ओ भाई साहब, इधर मटन की रेसिपी चालू आहे। तात्या उत्तम प्रकारचे शेफ आहेत, त्यांना मटन खूप चांगलं बनवता येतं। हे आणलेलं आहे तात्यानी मटन। या मटणाचा आता रस्सा बनवणार आहे तात्या। अशा प्रकारे चूल बी चांगले मस्तपैकी पेटलेली आहे। कोण आहे? मिठाचा मिठाचा टमाटे पण एक साईडला कापण्याचे काम चालू आहे। कोणाला करतोय फोन? काय जरूरत आहे? आम्ही फोन नाही करत आहे, तुमची शेअर करणार आहे। गावाकडची छानशी मस्तशी एकदम छान रेसिपी बनणार आहे, मटणाची रेसिपी। या प्रकारे शांत प्रकारे टाकलेले आहे। आता हळद आणायला आम्ही आतमध्ये गेलो आहोत, मसाल्याचा डब्बा घेऊन आलेलो आहोत मस्तपैकी। आणि अशा प्रकारे आम्ही आता ह्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत। त्याला हळद, मीठ, खोबरं, कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट तात्या लावत आहे त्याला। अशा प्रकारे त्यांना मसाज करणार आहे, खोबऱ्याची कोथिंबीरची मसाज, अद्रक लसूण। की अशा प्रकारे ह्याला मसाला लावण्यात येत आहे, छानसा मसाला। आणि गावाची टेस्ट म्हणजे काय बोलायचं, एकदम छान सुंदर। ह्याच्यासारखी चव कुठंच तुम्हाला मिळणार नाही। अशा प्रकारे ह्याला मॅरिनेट करत आहे, म्हणजे त्याला लावत आहे मसाले। पूर्णपणे छानसे मसाले लावण्यात आलेले आहे। आता हे मसाले लावलेले, आता हे मटण टोपामध्ये पडणार आहे छानपैकी। ही तात्याची आमच्या रेसिपी, गावाकडची स्पेशलिस्ट रेसिपी। तात्याची चव एकदम भारी, पूर्णपणे तात्याने त्याला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे, छान सुंदर। आता काय उलटून त्यात ठेवू नको, गरम होते। आता त्याच्यामध्ये हे मटण टाकण्यात येत आहे, मॅरिनेट केलेलं मटण। पकड धरायला, ए पकडान धराय। आता हलवण्यात येणार आहे, कमी आचेवर ह्याला तयार करतात तात्या। ह्याला भाजून घेण्याचं काम चाललेलं आहे, म्हणजे त्याला कसं एकदम छानशी तर्री येते है ना तात्या। मसाला त्यात भाजला की कालवण एकदम उत्कृष्ट अशी चव तुम्हाला कुठेच मिळणार नाही। वरती ताटामध्ये विहिरीचं छान पाणी ठेवलेलं आहे। नाही एवढं नाही जाते पाणी, बरोबर आहे पाणी। त्यात मसाल्याचं पाणी वरती टाकत आहे तात्या। एकदा खाल तर सारखे खाल तात्याच्या हातचं मटण, भाकरी। तात्याची खानावळ एकदम भारी। त्यात वरून पाणी टाकण्यात आलेलं आहे, मसाल्याचं पाणी। ओके,
पाणी टाकायचं नाही. हा चुलीवरचा बेत चालू आहे छानपैकी.